हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले. या लेक्चरमध्ये आपण बर्नॉलीज इक्वेशन बघणार आहे. ठीक आहे. सो बघा, अन इक्वेशन ऑफ द फॉर्म dy by dx plus p into y is equal to q into y raised to n. Give it equation number first, where p and q are functions of x only, is called Bernoulli's equation. It can be made reducible to linear form by suitable substitution. आता तुम्ही आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघितले. त्याचा फॉर्म काय असतो? dy by dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. आता हे जे बर्नॉली इक्वेशन आहे ते आपण रिड्यूस करू शकतोय लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. ठीक आहे. म्हणजे ह्याचं आपण कन्वर्जन करणार लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये, आणि लिनियर इक्वेशन आपण जसं सॉल्व करत होतो त्याच मेथडनं आपण हे सॉल्व करणार. ठीक आहे. मग आता या इक्वेशनला जर dy by dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू असं बनवायचं असेल तर आपण डिवाइड कशानं करणार? y raised to n न करणार. ठीक आहे. सो डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय y raised to n वी गेट. मग काय होईल? आता 1 अपॉन y raised to n म्हणजेच काय? y raised to मायनस n. ठीक आहे. मग फर्स्ट टर्म काय होईल? सगळ्या ऑल ओव्हर टर्म्सना आपण डिवाइड करणार y raised to n न. मग काय होईल? y raised to मायनस n dy by dx प्लस p इंटू आता y अपॉन y raised to n म्हणजेच काय? y raised to 1 मायनस n इज इक्वल टू q. त्याला द्यायचं इक्वेशन नंबर सेकंड. आता इथं आपण सबस्टिट्यूशन करणार. कसं करणार? जर आपण आता पी इथं y raised to 1 मायनस nला जर u मांडलं. ठीक आहे. सो पुट u इज इक्वल टू y raised to 1 मायनस n. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? du बाय dx विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू आता y raised to 1 मायनस nचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू x काढायचं आहे. मग आता एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे. आता इथं वाय आहे. मग काय याचं काय येईल? वाय रेस टू 1 मायनस एन. मग काय येईल? 1 मायनस एन इंटू वाय रेस टू मायनस एन. आणि इथं एक्सच्या जागी वाय आहे म्हणून त्याचं परत विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. मग काय येईल? टोटल आन्सर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस एन इंटू वाय रेस टू मायनस एन डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. आता राईट हँड साईडचा जो 1 मायनस एन आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तो लेफ्ट हँड साईडला आल्यावर काय होईल? डिव्हिजनमध्ये जाईल. म्हणजेच काय? वाय रेस टू ठीक आहे. हा 1 मायनस एन लेफ्ट हँड साईडला गेल्यावर काय होईल? डिव्हिजनमध्ये जाईल. म्हणजेच काय येईल? 1 अपॉन 1 मायनस एन डी यू बाय डी एक्स. आणि राईट हँड साईडला काय राहील? वाय रेस टू मायनस एन डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. मग आता ही वाय रेस टू मायनस एन डी वाय बाय डी एक्स ही टर्म आहे इक्वेशन सेकंडमध्ये. मग त्याच्या जागी आपण पुट काय करणार? 1 अपॉन 1 मायनस एन डी यू बाय डी एक्स. मग काय होईल? टोटल टर्म 1 अपॉन 1 मायनस एन डी यू बाय डी एक्स प्लस पी इंटू यू इज इक्वल टू क्यू. ठीक आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे? डी यू बाय डी एक्सचा कोइफिशियंट 1 पाहिजे. मग आपण मल्टिप्लाय करणार 1 मायनस एननं होल टर्म्स. मग काय मिळेल? दॅट इज डी यू बाय डी एक्स प्लस 1 मायनस एन पी इंटू यू इज इक्वल टू 1 मायनस एन क्यू, विच इज लिनियर इक्वेशन इन यू अँड कॅन बी सॉल्व. म्हणजेच आपण आता काय केलं? बर्नॉली इक्वेशनचं लिनियरमध्ये कन्वर्जन केलं आणि आता आपण हे लिनियरच्या मेथडनं सॉल्व करणार. ठीक आहे. ही झाली मेथड. मग आता बघूया आपण त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल. सो बघा, एक्झाम्पल काय आहे? सॉल्व 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर. द गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज. आता आपण हे इक्वेशन कसं लिहू शकतोय? आता 1 मायनस एक्स स्क्वेअरनं जर होल टर्मला डिवाइड केली तर काय मिळेल? डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. मग आता हा काय झाला फॉर्म? विच इज बर्नॉली इक्वेशन. बर्नॉली इक्वेशनचा फॉर्म काय असतो? डी वाय बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू इंटू वाय रेस टू एन. म्हणजेच हा काय झाला? बर्नॉली इक्वेशन. मग फर्स्ट आता ते कसं सॉल्व करायचं ते आपण आत्ताच मेथड बघितली. काय करतोय आपण? वाय रेस टू एननं आधी डिवाइड करून घेतोय. मग आता इथं वाय रेस टू एन म्हणजेच काय? इथं वाय स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग डिवायडिंग द इक्वेशन 1 बाय वाय स्क्वेअर काय मिळेल? मग 1 अपॉन वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं वाय ऑलरेडी आहे आणि वाय स्क्वेअरनं डिवाइड केल्यावर काय मिळेल? वाय अपॉन वाय स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन वाय इज इक्वल टू एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर कॅन्सल होईल. ठीक आहे. मग आता काय करतोय आपण? यूची व्हॅल्यू पुट करतोय, सबस्टिट्यूट करतोय. मग आता इथं 1 अपॉन वायला आपण सबस्टिट्यूट करणार. ठीक आहे. पुट 1 अपॉन वाय इज इक्वल टू यू. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. काय मिळेल? मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स. ठीक आहे. मग आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर सेकंडमध्ये पुट करणार.
काय आहे सेकंडमध्ये 1/y² dy/dx, मग त्याची व्हॅल्यू काय मिळेल. आता इथं हे मायनस राईट हँड साईडला जाऊन -du/dx, मग काय मिळेल -du/dx प्लस x/1 - x² इज इक्वल टू x/1 - x². म्हणजेच काय मिळेल, आता मायनस साईन आपल्याला घालवायचं आहे, त्यासाठी आपल्याला मायनसनं मल्टिप्लाय करायला लागेल. मग काय मिळेल du/dx प्लस इथं मायनसनं मल्टिप्लाय करणार आपण. मग ते जर डिनॉमिनेटरमध्ये गेलं तर फक्त काय होईल 1 - x² x² - 1 होईल. ठीक आहे, म्हणजे हे मायनस जे साईन आपण मल्टिप्लाय करालो आहे ते आपण डिनॉमिनेटरमध्ये मर्ज करणार. ठीक आहे, मग काय मिळेल du/dx प्लस x/x² - 1u इज इक्वल टू x/x² - 1. मग आता हे काय मिळालं आपल्याला, लिनियर इक्वेशन इन u मिळालं. ठीक आहे, मग आता लिनियरच्या मेथडनं आपण सॉल्व करणार. काय करतो आपण लिनियरमध्ये आधी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतोय. मग काय येणार इथं इंटिग्रेटिंग फॅक्टर e⁻∫p dx, पीची व्हॅल्यू इथं पुट करा x/x² - 1. मग याचं इंटिग्रेशन काय होईल e⁻1/2 log of x² - 1. मग हा 1/2 लॉगच्या नियमानुसार वरती गेल्यावर काय होईल e⁻log √x² - 1. ई लॉग ई कॅन्सल होऊन काय मिळेल आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर √x² - 1. मग सोल्युशन काय असते, द रिक्वायर्ड सोल्युशन इज u इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन x/x² - 1 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. हा फॉर्म्युला आपण बघितला आहे ह्याच्यामध्ये लिनियरमध्ये. ठीक आहे, त्याच फॉर्म्युलामध्ये आता आपण व्हॅल्यूज पुट करणार. काय मिळेल, u म्हणजेच काय 1/y, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे √x² - 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन x/x² - 1 इंटू √x² - 1 dx प्लस c. लेफ्ट हँड साईड आहे अशी राहील, राईट हँड साईडला काय होईल इंटिग्रेटिंग. आता खाली डिनॉमिनेटरमध्ये x² - 1 आहे, तो आपण कसा लिहू शकतोय √x² - 1 इंटू √x² - 1. मग त्यातला एक अंडररूट कॅन्सल होईल. ठीक आहे, मग काय राहील इंटिग्रेशन x/√x² - 1 dx प्लस c. ठीक आहे, सो काय मिळेल बघा राईट हँड साईडला. सो ह्याचं इंटिग्रेशन काय मिळेल √x² - 1 मिळेल. ठीक आहे, इंटिग्रेशन x/√x² - 1चं इंटिग्रेशन काय मिळेल √x² - 1. मग ते आपण पुट केलं, मग काय मिळाली टोटल व्हॅल्यू 1/y √x² - 1 इंटू हां आता अंडररूट लेफ्ट हँड साईडला बघा √x² - 1, राईट हँड साईडला पण काय √x² - 1. मग ते जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर आपण काय करणार कॉमन काढू शकतो आपण. ठीक आहे, 1/y कॉमन जर काढलं तर काय मिळेल 1 - y √x² - y x² - 1 इज इक्वल टू, आणि हा डिनॉमिनेटरचा y जर मल्टिप्लाय झाला तर काय मिळेल c इंटू y. ठीक आहे, सो आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं 1 - y √x² - 1 इज इक्वल टू c इंटू y. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा dy/dx -tan y/1 + x इज इक्वल टू 1 + x इंटू e⁻x y. ठीक आहे, मग गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज. बघा आपण कसं लिहू शकतोय. आता इथं काय केलं आपण सेक वाय काय करणार सेक वायनं डिवाईड करणार. ठीक आहे, होल टर्म्स. मग काय मिळेल 1 सेक वायनं डिवाईड करायचं आहे. मग 1 सेक म्हणजेच काय असते कॉस. मग काय येईल cos y dy/dx मायनस टॅन म्हणजेच काय साईन अपॉन कॉस, आणि त्याला परत डिवाईड केलं सेकनं म्हणजेच 1 कॉस. मग काय राहील साईन y अपॉन 1 + x इज इक्वल टू 1 + x इंटू e⁻x. ठीक आहे, आता इथं आपण कशाची व्हॅल्यू पुट करणार यूची. काय घेणार साईन इंटू वाय. ठीक आहे, पुट साईन वाय इज इक्वल टू यू. मग त्याचं काय घेतो डेरिव्हेटिव्ह साईन वायचं कॉस वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, त्यामुळे dy/dx इज इक्वल टू du/dx. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू आपण पुट करणार या इक्वेशनमध्ये फर्स्ट इक्वेशनमध्ये. मग काय होणार cos y dy/dxच्या जागी du/dx मायनस 1/1 + x इंटू यू इज इक्वल टू 1 + x e⁻x. ठीक आहे, मग हे काय मिळालं आपल्याला लिनियर इक्वेशन इन यू मिळालं. मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतोय e⁻∫p dx. आता इथं पीची व्हॅल्यू काय आहे -1/1 + x, ती आपण पुट केली. मग काय येईल इंटिग्रेशन e⁻log of 1 + x. ई लॉग ई कॅन्सल होऊन काय मिळेल मायनस
हे जे मायनस साईन आहे ते लॉगच्या नियमानुसार काय होईल, पॉवरमध्ये जाईल, म्हणजेच 1 + x⁻⁻1 होईल, म्हणजेच काय 1/1 + x मिळालं. ठीक आहे. मग रिक्वायर्ड सोल्युशन कसं असते, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या सोल्युशनचा फॉर्म्युला u इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 + x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx + c. मग आता इथं आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि यूची व्हॅल्यू पुट केली, काय होईल इक्वेशन sin y इंटू 1/1 + x इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 + x इंटू 1/1 + x dx + c. राईट हँड साईडला 1 + x काय होईल, कॅन्सल होईल. मग काय होईल, टोटल व्हॅल्यू sin y अपॉन 1 + x इज इक्वल टू एक्सचं इंटिग्रेशन काय असते, एक्सच असते. मग काय मिळालं, x + c. दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.